कविता झुंजलेली आहे मला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल पुणेरी पल्लवी, जिथे मी फूड आणि ट्रॅव्हलशी रिलेटेड व्हिडिओ शेअर करत असते. आज मी तुम्हाला दिसत आहे एका रिसॉर्टवरती. हे रिसॉर्ट आहे पुणे येथे आणि रिसॉर्टचं नाव आहे वाइल्डर नेस्ट. या रिसॉर्टवरती मी एक मॅरेज फंक्शन अटेंड करण्यासाठी आलेली आहे. तर मी असा विचार केला की हे रिसॉर्ट तुम्हालाही दाखवावं. चला तर मग बघूया हे रिसॉर्ट आणि मॅरेज फंक्शन. फ्रेंड्स, वाइल्डर नेस्ट हे रिसॉर्ट सिंहगड पायथ्याशी डोंजे या गावात स्थित आहे. रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल, मुलांसाठी इनडोअर आउटडोअर गेम्स, लक्झरियस रूम्स आणि मस्त टेस्टी फूड. बास, आणखी काय हवं आहे आपल्याला? पहिले आपण रिसॉर्ट पाहून घेऊया. समोर जो तुम्हाला ओपन एरिया दिसत आहे, इथे चालू आहे संगीत या फंक्शनची तयारी. इथे आता संगीत आणि हळदी हे 2 फंक्शन होणार आहेत. अरेंजमेंट खूप छान आहे. मस्त चेअर मांडून ठेवलेले आहेत, स्टेज रेडी आहे, सिंगर्स रेडी आहेत आणि मस्त क्लायमेट देखील बनले. पण आमचे ऑडियन्स अजून रेडी नाही आहेत. हां, होतील रेडी, येत आहेत. फंक्शन सुरू होण्यासाठी अजून थोडासा वेळ आहे. तर मग तोपर्यंत आपण पाहून घेऊयात रिसॉर्टची एक छोटीशी टूर. इथे स्विमिंग पूलच्या बाजूला सेल्फी पॉईंट आहे आणि या बाजूला आहे स्टेज. स्टेजच्या अगदीच डाव्या बाजूने आत गेल्यानंतर इथे आहेत या रिसॉर्टच्या लक्झरियस रूम. चला तर मग या रूम्सचे काही फोटोज मी तुमच्याशी शेअर करते. रूम अतिशय मेंटेन आहेत, क्लीन आहेत, विथ किंग साईज बेड अँड AC, TV आणि एक छोटासा फ्रीज, अशा सर्व सुखसोयींनी युक्त अशा रूम्स आहेत. मुलांसाठी आउटडोअर गेम्सचे बरेचसे ऑप्शन आहेत. मुलं मस्त एन्जॉय करू शकतात येथे. आणि रिसॉर्टचं रेस्टॉरंट अतिशय प्रशस्त असं. सरचा राजा सुंदर दिसत आहेत ना. आणि इंडोर गेम्सचे बरेचसे ऑप्शन आहेत इथे. लहान मोठे सर्व एन्जॉय करू शकतात. चला तर मग मी तुम्हाला दाखवते रिसॉर्टचा इव्हनिंग व्ह्यू. संगीत फंक्शन सुरू झालेलं आहे. चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत संगीत फंक्शन एन्जॉय करूया. अश्विनी मॅमच्या गोड आवाजामध्ये श्री गणेशाला वंदन करून कार्यक्रमास प्रारंभ झालेला आहे. सूरतेच छेडिता तुम्ही गाणी निवडलेली आहेत, अतिशय सुंदर गाणी निवडलेली आहेत.
मत वाले काजल को मेरा सलाम, जुल्फों के दोनों में सितारे है चांद संखड़ा, क्या कहना उसका आफरीन, रात में जैसे वो शाही टुकड़ा, उसके जैसी न कोई नाज़नीन। बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क दुश्मन की देखो जो फाट सुखाची गठाला भरून आला डोळा, जड जीव झाला लेका जाय सासरा, तरी तुझ्या सुदे घरी अरे गपुरी सुखाच्या सुखाची गठाला भरून आला डोळा, जड जीव झाला लेका जाय सासरा, ऋण सोड पैसा ससली नटली नवरी आली, आनंदाच्या सरी तुझ्या सुदे घरी अरे गपुरी सुखाच्या सरी. थँक्यू व्हेरी मच. पुढे वाढदिवसाला केक कटिंग करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय मयुरी वहिनी. मंडळी, या संपूर्ण कार्यक्रमाचं अँकरिंग केलं आहे सुप्रसिद्ध कलाकार योगेशजी सुपेकर यांनी. यानंतर लोकाग्रस्तव ते काही दिग्गज नेत्यांची मिमिक्री करत आहेत. चला तर मग आपणही पाहूया. आम्ही उत्सुक होतो गिफ्ट देण्यासाठी, पण त्यांच्या शुभेच्छा देण्यात आणि घेण्यात हात बिझी असल्यामुळं भिंतीवरचं घड्याळ आम्ही त्यांना आहेरात देऊ. आज आहे या ठिकाणी लग्नाचा सोहळा. गायकवाड परिवार आणि गाळे परिवार जनसमाजाचा परिवार आहे. कविता सुचलेली आहे मला आता, कविता सुचली आहे मला आता. विवाह बंधनामध्ये बांधणार आहे उद्या, मी करणार आहे कविता आता.
व्हायचे आहे, व्हायचे आहे. दिले आहे शुभेच्छा तुम्ही सर्वांनी वधूवरांना. आता लग्न आहे, लग्नाच्या विविध बंधन आहे. अभिषेक आणि निकिता जाता शुभेच्छा दिल्या आहे. एक मिनिट, मला मोदीजींचा आला आहे फोन. मला मोदीजीचा आला आहे फोन. मंदिर 11 वाजलेत, वाजू नका 2. या सगळ्यांना शुभेच्छा ठिकाणी देतो आणि समजून एन्जॉय मारू. धन्यवाद. थँक्यू. या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संस्कृतीला सजेस्ट असणारा शुभविवाह सोहळा आपण या ठिकाणी पाहतो. यांचं सुखी संसाराचं रेल्वे इंजिन आयुष्याच्या शेवटच्या स्टॉप पर्यंत धावत राहू. या मनसे शुभेच्छा आहेत. मला सुधीर भाऊंचा फोन आला. मला म्हणे साहेब तुम्ही याल का? म्हटलं आमंत्रण का विचारताय? म्हणे ते आमंत्रण. म्हटलं बरं. लग्नाला आवाज पाठवून दिलाय, बारशाला मी स्वतः येईल. आदरणीय पवार साहेब, सागरच पेढे रविपेठ सारख्या पुरातन वस्त्राच्या वस्ती तेजस्वी रामचंद्र काळे त्याचा छोटासा वाद आहे. त्याच्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्याची काही पुढच्या काळात सुधीर काळेजी त्याची काही जपतात. त्याची तिसरी पिढी सामाजिक क्षेत्रात असणार आहे. त्याच्या शुक्राच्या निकिता याच्या शुभविवाह सोहळा या ठिकाणी गायकवाड परिवारासारख्या प्रतिष्ठित केलेल्या त्या ठिकाणी होत असताना आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यात. आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा या ठिकाणी देतो, शुभेच्छा देतो. जसं की मिळत नाही आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र मारे प्यारे भाई और बहना, अभिषेक और निकिता के ब्याह के उपलब्धि में मैं सीधा वाराणसी से आ गया. ये कोई आम शादी नहीं है, यह अभिषेक और निकिता की शादी है. मित्रों, इसी शादी को लेके हमने 2 दिन पहले खुश होकर पेट्रोल 6 रुपए से कम किया ताकि बारातियों को लंबे दूर से आना पड़े. पेट्रोल कम किया कि नहीं किया? डीजल भी घटा दिया है. जो लोग ट्रक से आए हैं चिंता ना करें. सीएनजी की और हमारा मोर्चा वो बाद में देखेंगे. दूल्हा दुल्हन के चेहरे कमल की तरह खिलते रहे, इनके जिंदगी में अच्छे दिन रहे, यही मैं शुभकामनाएं देता हूं और इटली निकलता हूं. लग्न सगळे परंतु बारशाला मी पुन्हा येईन. उद्धव ठाकरेंचा नाही येत आवाज मला, नारायण राणेंचा येतो. त्याचं काय, माझा आवाज महत्वाचा आहे. हे दोघांचा लग्नाचा जो सोहळा चाललेला आहे, माझ्या शुभेच्छा आहे. मे महिन्यात लग्न असल्यामुळं. आणि अशा रीतीने हळदी आणि संगीत या कार्यक्रमांच्या दुसऱ्या दिवशी विवाह सोहळा संपन्न झाला. वाइल्डरनेस रिसॉर्टवरचा स्टे आम्ही खूपच एन्जॉय केला. गायकवाड आणि काळे या दोन्ही परिवारांनी येणाऱ्या पाहुण्यांची अतिशय सुंदररित्या बडदास्त ठेवली. नवदाम्पत्य अभिषेक आणि निकिता यांना त्यांच्या सुखी सहजीवनासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. नांदा सौख्य भरे. तारे है बाराती, चांदनी है ये बारात, साथों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ.
साथ जीवन साथी हम, दिया और बाती हम।